श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्यात उपवास नाही केला तरी चालेल. फक्त 5 गुरुवार हा उपाय करा. स्वामी आयुष्याचं सोनं करतील. श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे. श्रावण महिन्यामध्ये कोणतेही उपाय, सेवा, पारायण, आपण अगदी कोणत्याही सेवा करा, त्या सेवेचे फळ आपल्याला नक्की मिळतं. यासाठी तुम्हाला फक्त श्रावण महिन्यामध्ये उपवास करणं शक्य नसेल, पारायण करणं शक्य नसेल, स्वामी महाराजांच्या सेवा करणं शक्य नसेल तर प्रत्येक गुरुवारी फक्त एवढीच सेवा करा. 5 गुरुवार तुम्हाला ह्या उपाय करायचा आहे. उपाय, सेवा तुम्ही काहीही म्हणू शकता. साक्षात स्वामी महाराजांनी दिलेला हा उपाय आहे. जोही भक्त श्रावण महिन्यात माझा दिलेला हा उपाय करेल त्याच्या जीवनाचं सोनं मी नक्की करेल असे स्वामी साक्षात बोलले आहेत. तेव्हा तुम्ही स्वामी महाराजांनी दिलेला हा उपाय अवश्य करायचा आहे. पहा, कितीही अडचणी, समस्या, संकटामध्ये असाल, कोणताही मार्ग मिळत नसेल, अडचणीतून मार्ग मिळत नसेल, समस्या पाठ सोडत नाहीत, आजारपण संपत नाही, अगदी कोणत्याही तुमच्या अडचणी आहेत त्या फक्त 5 गुरुवार केल्याने सुटणार आहेत. भरपूर वेळा प्रत्येक भक्ताला एवढा वेळ मिळत नाही की स्वामी महाराजांचे 7 दिवसीय पारायण किंवा नित्यसेवा. काही भक्तांना 1 मिनिटही वेळ नसतो. एवढे कामं, धावपळ आहे. तर सर्वांनी फक्त गुरुवारच्या वेळेमध्ये तुम्हाला हे 5 गुरुवार उपाय करायचे आहेत. श्रावण महिन्यामध्ये हे उपाय करायला विसरू नका. जीवनाचं सोनं करणारे हे उपाय आहेत. तर उपाय कसे करायचे आहेत, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. हा व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. श्रावण महिन्यात गुरुवार स्वामी भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. या दिवशी विशेष स्वामी सेवा केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन सुख, समृद्धी आणि मानसिक शांतता लाभते. श्रावण महिन्यामध्ये आपण स्वामींचा अभिषेक आणि पंचोपचार पूजा. अभिषेक गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे. पूजा घरात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर किंवा फोटोवर गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. पूजा स्वामींना पिवळ्या रंगाचे चंदन लावावे. पिवळी फुले किंवा हार अर्पण करावा, कारण स्वामींना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. स्वामींसमोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा आणि उदबत्ती लावावी. स्वामींसमोर 1 तांब्याच्या किंवा स्टीलच्या पेल्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवावे. स्वामींच्या प्रतिमेकडे पाहत शांत चित्तेने 11 वेळा स्वामी तारक मंत्राचे पठण करावे. मंत्र म्हणून झाल्यानंतर ते पाणी घरातील सर्व सदस्यांनी तीर्थ म्हणून प्राशन करावे आणि थोडे पाणी घरात शिंपडावे. या उपायाने घरातील आजारपण आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तसेच स्वामींसमोर बसून स्वामी कमीत कमी 1 माळ 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 11 माळेही जप करू शकता. श्रावणात केलेल्या नामस्मरणाचे फळ अनेक पटीने अधिक मिळते. तसेच स्वामीचरित्र सारामृत वाचन. श्रावण गुरुवारी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे किमान 3 अध्याय आवर्जून वाचावेत. जर शक्य असेल तर संपूर्ण श्रावण महिन्यात दररोज 3 अध्याय वाचून आठवड्याभरात 1 ग्रंथ पूर्ण करायचा संकल्प करावा. यामुळे स्वामींची अखंड कृपा प्राप्त होते. पिवळे गोड नैवेद्य आणि दान. स्वामींना बेसनाचे लाडू, पेढे किंवा पुरणपोळीचा गोड नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवल्यानंतर तो प्रसाद घरातील सदस्यांना आणि गरिबांना वाटावा. या दिवशी कोणत्याही गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने पाठवू नये. त्यांना अन्न किंवा यथाशक्ती दान द्यावे. हे उपाय करताना मनातील स्वामीबद्दल अपार श्रद्धा, कृतज्ञता आणि दृढ विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. शेवटच्या गुरुवारी आपली सेवा स्वामीचरणी अर्पण करून काही चुका झाल्या असल्यास क्षमा मागायची आहे. तर पहा, आपण श्रावण महिन्यामध्ये उपवास नाही केला, पारायण नाही केले तरीही चालेल, पण तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये 5 गुरुवार ह्या सांगितल्याप्रमाणे हे उपाय करायचे आहेत. घरामध्ये जेवढ्याही काही अडचणी, समस्या आहेत,
मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा अडचणीतून मार्ग मिळत नाही, फक्त गुरुवारीच हा उपाय करायचा आहे. तुम्हाला दररोज कोणतीच सेवा करायची गरज नाही. दररोज तुम्ही कामामध्ये किंवा कुठेही धावपळीमध्ये आहात, तिथे फक्त नामस्मरण करू शकता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अगदी तुम्ही कामामध्ये असाल तिथेही तुम्ही नामस्मरण करू शकता. असे नाही की तुम्हाला एका ठिकाणी बसूनच नामस्मरण करायचं आहे. तर आपण 5 गुरुवार स्वामी महाराजांची मनापासून हे उपाय अवश्य करा. हे उपाय आपण ऐकण्यासाठी साधे सोपे आहेत, पण खूप चमत्कारी आहे. साक्षात स्वामी महाराजांनी दिलेले हे उपाय जोही भक्त श्रावण महिन्यामध्ये करतो, त्याच्या जीवनातील सर्व संकट, समस्या स्वामी दूर करतात. तुमच्या मनामध्ये दृढ विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण स्वामी त्याच भक्ताच्या जीवनातील अडचणी, समस्या दूर करतात, जो भक्त स्वामींवर श्रद्धा, विश्वास ठेवतो. कितीही जीवनामध्ये अडचणी, समस्या आल्या तरीही हार मानू नका, कारण शेवटी स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहेत. असे म्हणून अशक्य गोष्टीही स्वामी शक्य करतात. जोही भक्त मोठ्यात मोठ्या संकटामध्ये आहे, त्या भक्ताच्या एका हाकेला स्वामी नक्की धावून येतात. तेव्हा तुम्हीही स्वामी सेवेमध्ये नवीन असाल किंवा स्वामी महाराजांची सेवा करण्याची भरपूर इच्छा असेल, पण धावपळीने तुम्हाला कोणत्याही सेवा करणं शक्य होत नसेल, तेव्हा तुम्ही प्रत्येक गुरुवारी सांगितल्याप्रमाणे ही सेवा अवश्य करा. स्वामी तुमच्या जीवनाचं सोनं नक्की करतील, कारण स्वामी महाराजांची जोही भक्त अगदी कोणतीही सेवा करा, तुम्ही तुमच्या श्रद्धेने मनात भाव ठेवून करा की स्वामी आहेत, स्वामी माझ्या इच्छा पूर्ण करणार आहेत, तर तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतात. तसेच स्वामी महाराजांच्या नामस्मरणामध्येही खूप ताकद आहे. तेव्हा नामस्मरण हे कुठंही करा. अगदी तुम्ही कितीही कामामध्ये, जेवण करता, घरामध्ये कामं करता, तरीही तुम्ही नामस्मरण हे कुठेही करू शकता. नियमाचे कोणतेही बंधन नाही. हे उपाय करत आहात तेव्हा नॉनव्हेज, मांसाहार हा बंद ठेवायचा आहे. मन शांत ठेवायचं आहे. आपण आपल्या जीवनातील अडचणी, समस्या दूर होण्यासाठी काही उपाय, सेवा करतो, तेव्हा इतरांच्या कल्याणाचा विचार करावा. कधीही मनामध्ये क्रोध, वाईट भाव ठेवू नये, तर प्रत्येकाच्या कल्याणाचा विचार हे अवश्य ठेवायचा आहे. पहा, आपण शेवटी स्वामी भक्त आहोत, तर आपले विचारही स्वामींनी दिलेल्याप्रमाणे आपले विचार असायला पाहिजे. आपल्या जीवनातील अडचणी, समस्या हे आपोआप दूर होतात. तर हे उपाय दिलेले आहेत, ते तुम्ही 5 गुरुवार याप्रमाणे तुम्ही संपूर्ण गुरुवार करायचे आहेत. शेवटच्या गुरुवारी तुम्ही अन्नदान करू शकता, गरजू व्यक्तीला अन्न देऊ शकता. तर काही वेळा धावपळ आहे, पारायण किंवा गुरुवारचे व्रत करायला वेळ मिळत नाही, त्या भक्तांनी श्रावण महिन्यामध्ये ही सेवा अवश्य करा. श्री स्वामी समर्थ.